मागे सगळे व्हिडिओ सोडून बाकी सगळे त्यांच्यावर पाय नका सर संदीप बरं ठीक आहे थांब बेंचेस का नाही आता टीव्ही लागली एवढी मोठी आणि बेंचेस नाही आता एवढी जर मोठी टीव्ही लागली आहे मग बेंचेस का नाही आहे बेंचेस पण असले पाहिजे ना बेंचेस खाली नाही बसायचं ना बेंचवर बसायचं ना तुम्हाला आता एवढी मोठी टीव्ही लावण्यात आलेली आहे मग मुलांना खाली का बसवण्यात आले इंटरनेट कनेक्शन प्लीज सिलेक्ट इंटरनेट कनेक्शन मेथड वाईफाई कनेक्शन नॉट कनेक्ट टीव्ही आधी बसवून होती ना आपल्याला दिली टू ऍक्सेस युजफुल कॉन्टेंट्स एंड ऍप्लिकेशन्स आता बसवली वाईफाई कनेक्शन आधी बसवली एक्सेस बटन ऍड्रेस आयटम नंबर 13 ओके हां बोला Wait for the ones who rather be up to the details. Over 8 to Mixed class है। entering dialog कितीचे चौथी आणि तिसरी कोण कोण चौथी ते Therefore, go to search and voice. Search results for buddy.com. बसा बसा खाली बसा Buddy project. काय नाव आहे तुमचे Second 20. Sponsor. काय नाव आहे Second 20. Mute. गायत्री तुझं नाव तुझं नाव तुझं नाव तुझं मारिया पहिली आणि तिसरीची क्लास आहे का म्हणजे आज तिसरी आणि चौथी मिक्स क्लास आहे त्यांचं म्हणणं की ती पहिलीच्या क्लासमध्ये बसत नाही म्हणून इथे बसते मला काही समजत नाही चालू काय 3 वर्ग आहेत 5वीं तक का स्कूल है ये हाँ। पहली दूसरी एक में तीसरी चौथी एक में लेकिन ये तो अभी पहले के भी बच्चे बैठे हुए हैं तो उनकी वजह से बैठते हैं प्रणिती तू तिकडे का बसत नाही सांग बरं का नको म्हणजे तिकडे बसायला नाही बसलं तिकडं आणि नाही ते मग शिकवणं कसं चालू आहे मला प्रश्न खूप पडलाय शिकवणं कसं चालू आहे पहिली दुसरीचा वर्ग सेपरेट तिकडे जायचं नाही मॅडम मी ते समजलो मी तुमच्यावर दोष नाही देते कारण आता टीचिंग स्टाफच नाही तर तुमची काय चुकी आहे टीचिंग स्टाफ असल्यावर तुमच्यावर लोड नसता आला ना पण हे मुलं शिकणार काय आता असे पहिलीचे सोबत बसतायत चौथीचे सोबत बसतायत तिसरीचे सोबत बसतायत सर क्लासरूमच नाही इथं किती क्लासरूम आहेत 2 1 2 आणि स्टुडंट्स किती आहेत स्टुडंट किती आहे हो 36 काहीतरी समथिंग 36 स्टुडंट्स 2 टीचर्स 4 वर्गाचे मिळून 2 टीचर्स पलीकडे एक मग शाळा चौथीपर्यंत कसं काय जर क्लासरूमच 2 आहे तर शाळा चौथीपर्यंत कसं काय फायदा एक टीव्ही लावायचा जर क्लासरूमच 2 आहे तर तुम्ही चौथीपर्यंत शाळा चालवता कसं काय तुम्ही डबल शिफ्ट मध्ये नाही चालवते दोनच का टीचर पण 2च आहेत एक प्रिन्सिपल आणि एक मॅडम
काय शिकता तुम्ही? पहिलीचे कोण पहिलीचे ती राहू दे. पलीकडच्या वर्गात तिसरी सर अच्छा ही तिसरी सर. ते पण तिसरी अरे पण तुम्ही शिकवलं कसं, मला तो प्रश्न पडला. आता तुमच्यासाठी किती अवघड होत असेल. आणि एकाला शिक्षकला देऊ नाही आता एकाला सगळीकडे नाही करायला. हा तेच ना. आता प्रिन्सिपल म्हणल्यावर प्रिन्सिपल मॅनेजमेंटचं बघत असतील, ते शिकवत नसतील, म्हणजे दोन्ही क्लासरूमला तुम्ही शिकवताय. कसं मॅनेज करता मग? काही वर्गाला जास्त दुसऱ्याला घ्यायचं दुसऱ्याला पण द्यायचं. म्हणजे एक टीचर आहे, एक टीचर 4 क्लासरूम चालवते. कसं काय चालवायचं त्यांनी? आणि त्याच्यानंतर त्यांच्यावर इलेक्शनच्या ड्युटी लावून देतील, SIR ला पाठवतील. एक टीचर इथं 4 क्लासरूम चालवत आहे, 4 क्लासरूमच्या मुलांना शिकवत आहे एकच टीचर. एक प्रिन्सिपल इथे, एक टीचर आहे. आता हे मुलं शिकतील काय? टीचरची चुकी नाही आहे. स्टाफ जर असला असता तर हे अडचणी आल्या जातात, सगळ्यांना असं सोबत बसवावं नसतं लागलं. आता यांनी शिकवायचं कसं आणि यांनी शिकायचं कसं? काय बनायचं मधून? क्या बनने का है? क्या बनने का? हिंदी में बात करूं मैं? सारे बच्चे हिंदी बोलते हाँ? बोलो बोलो, क्या कह रहे आप? बोलो. अरे क्या हुआ? क्या बनना है बताओ. बोलो बोलो बोलो. हमारा तुम बताओ क्या बनना क्या बनना है तुम्हें बड़े होकर? टीचर बनना है तुम्हें? टीचर तुम्हें? डॉक्टर तुम? टीचर. पुलिस. 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 क्या करना पड़ेगा उसके लिए? अभ्यास. अभ्यास होईल अशा ह्याच्यात? नाही होते अभ्यास? नाही होते ना? कसं काय? आता हे आता अभ्यास कसा होईल? आता ते मुलं स्वतः म्हणताय अभ्यास होते. होतोय का अभ्यास तुमचा? असा तुमचा होतोय? तुमचा होतोय? नाही होते. अच्छा, तुझा होतोय? तू हुशार वाटते जास्त. आता यांचं होत नाही, काय करायचं मग आपण? हे नाही म्हणताय. टॉयलेट वॉशरूम आहे इथे? इथे बाथरूम आहे? बाथरूम मध्ये पाणी येतं? पाणी नाही येत बाथरूम मध्ये. प्यायचं पाणी भेटतं इथे? तू प्रत्येक गोष्टीला हो म्हणतोय. तुला काय सांगून ठेवलंय का काय? सगळे नाही म्हणते आणि तू एकटा प्रत्येक गोष्टीला हो म्हणतोय. तुला आधी सांगितलंय का काय? पिण्याचं पाणी नाहीये. अच्छा, आणि बाथरूम नाहीये? बाथरूम मध्ये पाणी नाहीये? पाणी. आणि तुझा अभ्यासही होत नाही इथे? अडचण येते. आता बेंच आणायची म्हणल्यावर बेंच नाही, बेंच नाहीये, काय टीचरच नाही. करू आपण तुमच्या शाळेवर काम, ठीक आहे? तुम्हाला असं एकदा असे सगळे एकत्र नाही बसले पाहिजे, कारण की मग मॅडम शिकवतील कसं काय? मॅडम साठी शिकवणं अवघड होऊन जाईल ना. मॅडम तुम्हाला कसं काय वेगळं शिकवतील, तुम्हाला कसं काय वेगळं शिकवतील, आणि एकच मॅडम 4 क्लासरूम कसं काय चालवतील? तर आपल्याला जे सगळ्यात आधी लागेल ते अजून मॅडम्स लागतील ना. बाथरूम मध्ये पाणी लागेल, प्यायचं पाणी चांगलं लागेल, आणि बेंचेस पण लागतील. नुसती नावाला टीव्ही लावून चालणार नाही. आता या लोकांनी टीव्ही लावून ठेवली आहे, पण या टीव्हीचा फायदाच काय? जर शिकवायला टीचर नाही इथे, एकच टीचर आहे ती 4 क्लासरूम घेतीये, बसायला बेंचेस नाहीये.
हे बदलायचं आपल्याला, बदलावं लागेल ना. मगच तुम्ही डॉक्टर बनचाल, मगच तुम्ही पोलीस बनचाल. तर तुम्हाला शिकवायलाच कोणी नसेल तर तुम्ही कसं काय बनणार? बरोबर आहे ना? करू आपण काम, ठीक आहे? थँक्यू सर. करू हाथ मिलाओ बच्चों. हाथ मिलाओ बच्चों, हाथ मिलाओ. तू हात मिळून मला सगळ्यात जास्त तूच खुश वाटला मला. बाय. म्हणजे हा फॅन आजच बसतो. फॅन हात बसवलाय. आज तरी याने वाढवलं. मला आता भीती ही वाटते, आपण गेलो टीव्ही काढून नेली पाहिजे. मॅडम इथे गळते वगैरे पाऊस. पाऊस पडलेले ते पाणी ते दिसतच आहे, गळतच आहे सगळं, दिसतच आहे ते. अरे पेन्सिल कोणाची आहे? ही गुंदोरी न्यू ओगी नाही. आपण चलो.